कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यासाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी। जंगली हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आजऱ्यात लवकरच हत्ती संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे। ही माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। याच वेळी घाटकरवाडीत जलसंधारण विभागाच्या तलावात सुरू करण्यात आलेल्या बोटिंग प्रकल्पाचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यामुळे परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। आजरा तालुक्यातील घाटकरवाडी आणि परिसरात जंगली हत्तींच्या वावरामुळे शेतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। स्थानिक ग्रामस्थांनी हत्ती संगोपन केंद्र तातडीने सुरू करण्याची आणि तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी हत्तींचा मुक्त संचार रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजऱ्यात हत्ती संगोपन केंद्र उभारण्यात येणार असल्याचं जाहीर केलं। या निर्णयाला स्थानिक ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान घाटकरवाडी इथल्या जलसंधारण विभागाच्या तलावात नव्यानं सुरू करण्यात आलेल्या बोटिंग प्रकल्पाचे उद्घाटन हे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निसर्गरम्य परिसरात बोटिंगसह हत्ती संगोपन केंद्र सुरू झाल्यानंतर घाटकरवाडी हे राज्यातील महत्त्वाचं पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असंही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं।